अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. शॉकिंग न्यूज मला एक 10-15 मिनटापूर्वी कळाली की अजित पवार साहेब एका प्लेन क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि इट वॉज व्हेरी शॉकिंग फॉर ऑल द, मला वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला ही शॉकिंग न्यूज मिळाली असेल. मित्रांनो, मी काँग्रेसचा आहे, BJPचा आहे किंवा कोणाचा नाही आहे, पण मला आहे ना मृत्यूमुळे एक का कोणास ठाऊकातून एक गोष्ट विचारात आली आणि मी तुमच्यापुढे ते मांडावे त्याच्यासाठी मी इथं आलो. मित्रांनो, अजित पवार जे होते प्रचंड बिझी व्यक्तिमत्व. रोज सभा, आजही ते काही सभा अटेंड करण्यासाठीच बारामतीला गेले होते. प्रचंड बिझी शेड्यूल. प्रत्येक वेळेला टेन्शन, राजनीतीचं असेल, घरातलं काही वातावरण, त्यांचं आत्ताच काहीतरी मुलाबद्दलचं काहीतरी झालं होतं आणि प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी, प्रचंड पळापळ, प्रचंड धावपळ. आणि हे सगळं फक्त अजित पवारच करत होते असं नाही, तर आपण पण करतो. सगळ्यात पहिलं तर त्यांच्या मृत आत्म्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली देऊन काही गोष्टी मला ज्या समजल्यात किंवा मला वाटलं तुमच्याशी शेअर कराव्यात त्याच्याबद्दल बोलायला इथं आलेला. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं पळत असतो. आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे. दररोज ऑफिसमधलं टेन्शन आहे, घरामधलं टेन्शन आहे, नात्यासंबंधांमधलं टेन्शन आहे, पैशाचं टेन्शन आहे आणि या सगळ्या टेन्शनमध्ये आपण आजचा दिवस जगायलाच विसरतो आहे असं मला थोडंसं वाटतं. मित्रांनो, मला प्रखर्षाने ही गोष्ट जाणवली की आज सकाळी मी जिवंत उठलो आहे. सकाळी मी जिवंत उठलो आहे. मला भरपूर सारा ऑक्सिजन घेण्यासाठी उपलब्ध आहे. माझ्याकडं आज दिवसभर पोटभर जेवण्यापुरतं अन्न आहे. माझ्याकडं मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी पिण्यासाठी आहे. मित्रांनो, माझ्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे, दुखत नाही आहे, काहीच नाही आहे. मग आजचा दिवस जगण्यासाठी मला रिक्वायर्ड काय आहे? मला आजचा दिवस जगण्यासाठी पुष्कळ प्रमाणात ऑक्सिजन पाहिजे, जो माझ्याकडे आहे. मला पाणी पाहिजे, ते माझ्याकडे आहे. मला जेवण पाहिजे, माझ्याकडे आहे. माझ्या शरीर सुदृढ आहे. माझी बुद्धी तल्लक आहे, विचार करू शकते. मग अशा परिस्थितीत मी आजचा दिवस सुखाने घालवणं किती महत्त्वाचं ठरतं ते मला आज प्रखर्षाने तुम्हाला सांगायचं आहे. किती ट्रेस आहे, मार्केट पडलं ट्रेस, का तर पैसे खाली पडले. अरे पैसे खाली पडले काय आणि वाढले काय? आजचा जीवन जगण्यासाठी कुठं इफेक्ट करतात ते. मित्रांनो, खूप महान लोक जन्माला आले या पृथ्वीवरती आणि ते या पृथ्वीवरनं गेले सुद्धा. किती लोक आपल्याला आठवतात. माझी इज्जत जाते, मला लोक काय म्हणतील, साहेब कोण काय म्हणतंय आणि काय फरक पडतो. शिवाजी महाराजांसारखे कितीतरी थोर लोक या पृथ्वीवरती जन्माला आले आणि गेले. आज किती लोकांना आपण आठवतो, किती लोकांबद्दल आपण विचार करतो. त्यांची इज्जत गेली, त्यांचा मान सन्मान होता नव्हता, काय विचार करतो आपण कोणाबद्दल. मित्रांनो, वायझर नावाचं एक यान अमेरिकेने आय थिंक 1977 साली अवकाशात सोडलं होतं, अंतराळात सोडलं होतं. आणि त्यांनी काहीतरी 23 का 24 वर्षानंतर एक फोटो काढला होता पृथ्वीचा आणि त्याच्यावर एक पुस्तक आहे, ब्ल्यू डॉट नावाचं, मला वाटतं त्या पुस्तकाचं नाव आहे. तिथून पृथ्वीचं अस्तित्व एका डॉट एवढं आहे आणि त्या डॉटवरती आपण जगतोय. आणि किती प्रमाणात आपल्यामध्ये द्वेष, ईर्षा, चिंता, काय काय भरलंय आत. मला याच्यापेक्षा पुढं जायचं आहे, मला हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे. सगळं मिळवलं ना, सगळी प्रॉपर्टी, सगळं नाव लौकिक आज अजितदादा पवार यांना वाचवू नाही शकत. मग आपणही कितीही अचीव केलं, कितीही मिळालं तर काय आपल्याला ते वाचवू शकणार आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, स्वतःला उठल्यानंतर हा प्रश्न पहिला विचारा की आज जीवन जगण्यासाठी मला कोणत्या गोष्टीची कमी आहे. आणि जर ती कमी नाही आहे तर आजचा दिवस मी किती आनंदात घालवला पाहिजे. आजचाच दिवस आपल्या हातात आहे. हे जे क्षण मी आत्ता जगतोय हेच माझ्या हातात आहेत ना. माझ्या हातात काल गेलेलं त्याच्याबद्दल काही करण्याची, म्हणजे जे घडून गेलं त्याच्याबद्दल मी काही करू शकत नाही. जे घडणार आहे त्याच्याबद्दल पण मला काही माहीत नाही आहे. आपण सगळे अंधारात चालत असतोय, कुठे काय होणार आहे माहीत नाही आहे. मग काय एवढं चिंता, टेन्शन घेताय? मला बरेचशा आता मार्केट पडलंय, क्रॅश झालंय, मला फोन येतात, सर पैसे कमी झाले. पैसे कमी झाले, वाढले असते तर काय झालं असतं? काढून घेऊन खर्च केले असते. आजच्या जेवणाला त्या पैशांची गरज होती. मार्केट पडणार, मार्केट वरती येणार. मार्केट जुन्या काळातही होतं, आजही आहे, उद्याही राहणार आहे. 1000 वेळा पडलंय, 1000 वेळा वाढलंय. याचं ट्रेस टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. मित्रांनो, खरं तर आहे ना, ज्या गोष्टी ट्रेस टेन्शन देतात त्याच्या मुळाशी जा. खरंच त्या तुम्हाला डॅमेज करणार त्या का, खरंच त्या जीवनाला तुमच्या इम्पॅक्ट करतात का आजच्या. आणि जर ती गोष्ट आजच्या जीवनाला इम्पॅक्ट करत नाही ना, तर मला वाटतं आपण खरंच खूप शांतीनं, समाधानानं, आनंदाने जगलं पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात तर पहिलं ती जबाबदारी आपल्या स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज मार्केट वरती आहे, खाली आहे, खूप सारी प्रॉपर्टी आहे, पण दादा नाही आहेत आपल्यामध्ये. दादा असतील, अजून कोणीही असेल. मित्रांनो, मरण्या अगोदर जगून घेणं खूप महत्त्वाचं आहे असं मला या प्रसंगातून तुम्हाला सगळ्यांना सांगायची इच्छा आहे. जे काय आहे, ज्या काही ब्लेसिंग तुमच्याकडे आहेत
त्यासाठी खरंच ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याकडे जीवन आहे, उद्या असणार आहे नसणार आहे माहीत नाही, कालचं जीवन संपलेलं आहे. आजचा क्षण आपण कसं जगतो आहे आणि ते जगण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपल्याकडे आहेत का? आणि जर त्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर त्या देवाचे, त्या ब्रह्मांडाचे आपण आभार मानले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. व्हिडिओचा शेवट अजितदादांना त्या जे काही त्यांचा आत्मा आहे त्यांना शांती मिळो अशी प्रार्थना करून थांबतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.